अमरावती शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि हरित पर्यटनाला चालना देणाऱ्या शिवटेकडी परिसराची अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज पाहणी केली। या भेटीत त्यांनी सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला आणि भविष्यात नियोजनाबाबतच्या महत्त्वाच्या सूचना दिल्या। अमरावती शहराची एक महत्त्वाची केंद्रबिंदू ठरत असलेल्या शिवटेकडी परिसराची पाहणी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केली आहे। या पाहणीची सुरुवात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत केली आहे। यावेळी माजी गटनेते दिनेश बुब यांच्यासह सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांवर सविस्तर चर्चा झाली। महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवटेकडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, शिवसृष्टीची निर्मिती आणि विविध सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे। या कामांच्या प्रगतीची पाहणी करण्याकरिता आयुक्तांनी थेट घटनास्थळाला भेट दिली। यावेळी त्यांनी नव्याने वृक्षारोपणाकरिता योग्य जागा शोधण्यावर भर देत नियोजनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। आयुक्त सौम्या चांडक यांनी सांगितले की पूर्वी टेकडीवरील वृक्ष संवर्धनाची स्थिती अत्यंत दुबळी होती, मात्र आता नागरिकांच्या सक्रिय सहकार्याने ही टेकडी हिरवळीत नटलेली आहे। शिवसृष्टीमुळे ही जागा भविष्यात अमरावतीचे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ ठरणार आहे। या पाहणी दरम्यान आयुक्तांनी स्वच्छतेच्या दृष्टीतून सुरू असलेल्या सफाई अपनाव बीमारी भगाव या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपणही केलेत। 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान राबविण्यात येत असलेल्या या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केलेत। शिवटेकडीचे सौंदर्यीकरण सुरू असून झाडांच्या आजूबाजूला आकर्षक सजावट, दगडांवर रंगीत कलाकुसर आणि स्वच्छताविषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। या शांत आणि सुंदर परिसरात दररोज अनेक नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येतात। या परिसराचे सौंदर्य आपण सर्वांनी मिळून जपले पाहिजे। येथे आल्यावर मन प्रसन्न होते असे उद्गार आयुक्तांनी यावेळी काढलेत। या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रवींद्र पवार यांच्यासह महानगरपालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अमरावतीच्या शिवटेकडीचे हे बदललेले रूप खरोखरच मनमोहक आहे। अशा प्रयत्नामुळे शहराचे सौंदर्य वाढतेच, पण नागरिकांनीही स्वच्छ आणि निसर्गरम्य वातावरण मिळते। अपेक्षा करूया की नागरिकांच्या सहभागाने ही शिवटेकडी भविष्यात एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येईल।